आपण दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळतो, पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथं रावणाची पूजा केली जाते. हो, हे खरं आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील सांगोला गावात. हे गाव अपवाद आहे, कारण या गावात रावणाची पूजा केली जाते. हे मंदिर या गावाचे श्रद्धास्थान आहे. रावणाची दुर्गण बाजूला केली तर चांगल्या गुणांची पूजा इथे केली जाते. पण हे झालं कसं? चला तर बघूया. असे म्हणतात की 200 वर्षापासून ही परंपरा जोपासली जाते. 250 वर्षापूर्वी एक ऋषी मरण पावल्यानंतर गावकऱ्यांनी मूर्तीच्या रूपात त्यांची स्मृती जपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती घडवण्याचे काम सोपवले. पण त्यांच्याकडून घडली ती दशनान रावणाची मूर्ती. 10 तोंड, 20 डोळे, 20 हात अशी विराट मूर्ती त्यांच्याकडून घडली. हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर रावण महाराज स्थिरावले. आणि वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती गावाच्या दुसऱ्या बाजूला ठेवायची होती. पण ही मूर्ती गावाच्या वेशीवरून हल्लीच नाही. त्यामुळे गावाच्या सुरुवातीलाच या मूर्तीचा प्रतिष्ठापना करण्यात आली. या घटनेनंतर गेल्या 2.5 शतकांपासून रावण महाराज सांगोलावासियांचे दैवत बनले आहे. इथे विजयादशमीला रावण दहन होत नसून